मित्रांनो, मुद्दामून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करतोय। इथे बघा, एक मला एक छानशी इकडे गोष्ट चार्टवरती पाहायला मिळाली. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर केली पाहिजे. मी आधी पेन्सिल घेतो. इथे बघा, बाईंग साईडचा सिग्नल मिळाला आपल्याला. ओके. बट तो सिग्नल आपला काय झाला आहे, अजूनपर्यंत तरी ॲक्टिवेट झालेला नाही. इकडे बघा, बाईंग साईडचा सिग्नल मिळाला. कॅन्डलचा हाय इकडे ब्रेक झालेला नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं आहे, मार्केटमध्ये फुल ऑन मूव्हमेंट डाऊन साईडला आली. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण सेटअप इकडे अप्लाय केला आहे. ठीक आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, बाईंग साईडचा सिग्नल नंतर मार्केट जवळपास जर इथे तुम्ही आपण कॅल्क्युलेट केलं तर 1,11,836 पासून कुठपर्यंत आले खाली 1,10,000, म्हणजे जवळपास 100 पिप्सपेक्षा जास्त मुवमेंट आपल्याला इकडे पाहायला मिळते. बट सेल साईडचा सिग्नल मिळालेला नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की इकडे आपला एवढी मुवमेंट मिस झाली, आपल्याला सेल साईडचा सिग्नल मिळाला नाही, त्याच्यामुळे आपली तर एंट्री होऊ शकत नाही. इकडे पण मुवमेंट तर आली. तर एक लक्षात ठेवा, मार्केट आहे ना, फॉरेक्स मार्केट, आणि त्यातल्या बिटकॉइन तर 24/7 चालू असतं. तर असं नाही की प्रत्येक मुवमेंट ही तुमच्यासाठीच होत असते आणि प्रत्येक मुवमेंटमध्ये तुम्हाला एंट्री मिळेलच. जेव्हा जेव्हा आपण समजा एका सेटअपवरती काम करतोय, तर तोच सेटअप तुम्हाला कन्सिस्टन्सली फॉलो करायचा आहे. अशा प्रकारे रिग्रेट करायचं नाही की मुवमेंट तर झाली आहे पण मला एंट्री मिळाली नाही वगैरे. कारण मी सुद्धा सकाळपासूनच हा बाईंग साईडचा सिग्नल बघताय तुम्ही, हा बाईंग साईडचा सिग्नल आपला ॲक्टिवेट झाला नाही तेव्हापासून मी सुद्धा चार्टवरती फोकस आहे माझा सुद्धा, की मला वाटलं आता या लेवलला, म्हणजे ही जेव्हा लेवल ब्रेक झाली नाही, ते इथे बघू शकता ही लेवल, तर याच्या खाली मला वाटलं सेल साईडला इकडे कुठे सिग्नल मिळेल या क्रॉसिंगला, पण इथे सुद्धा मिळालं नाही. सो माझी सुद्धा एंट्री झाली नाही. आणि मला असं वाटलं का माझ्यासोबत तुम्ही सुद्धा हा सेम सेटअप फॉलो करताय, तर तुम्ही इकडे रँडम कुठेही एंट्री घ्यायला नको, किंवा अशा प्रकारे इथून पुढे कधी मुवमेंट आली तर तुमची अशी रँडमली एंट्री व्हायला नको. म्हणून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय. या व्हिडिओमधून मला काय सांगायचं आहे, मार्केटमध्ये प्रत्येक मुवमेंट ही आपल्यासाठी नसते. मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा सेटअपवरती तुम्हाला एंट्री मिळेल तेव्हाच तुमची ती एंट्री, क्लिअर कट एंट्री मार्केटमध्ये तुम्हाला घ्यायची आहे, कारण की तिथे तुमचा स्टॉप लॉस टार्गेट सगळ्या गोष्टी मॅनेज तुम्ही करू शकता. ओके. अशा प्रकारची मुवमेंट जेव्हा मार्केटमध्ये येते ना, तेव्हा तिथे ना आपला स्टॉप लॉस ना टार्गेट कुठलीही गोष्ट आपण इकडे ठरवून करत नाही, रँडम आपली एंट्री होते आणि इथे तुम्ही ट्रॅप होऊन खूप जास्त लॉससुद्धा होऊ शकतो. ओव्हर ट्रेडिंगसुद्धा अशाच वेळी होते. त्याच्यामुळे या मुवमेंटला पूर्णपणे तुम्हाला अवॉइड करायचं, कारण इथे आपल्याला कुठल्याही प्रकारे सिग्नल मिळालेला नाही. ओके. सो बाय बाय, थँक्यू.